पोरगा असतो. तो पोरगा काय करतो, त्याच्या वडिलांना विचारतो की मला आयुष्यामध्ये आता टेन्शन आलेलं आहे की करिअरच्या रिलेटेड काय केलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्या वडिलांना तो म्हणतो की मला पैसे कमवायचे आयुष्यामध्ये, पण पैसे कमवण्याचा एक योग्य मार्गच मला सापडत नाहीये. म्हणजे मला कळत नाहीये की पैसे कसे कमवले पाहिजेत किंवा काय केलं पाहिजे मी लाईफमध्ये, करिअर कोणतं चूज केलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्याला पण असंच वाटतं की आपण कोणतं करिअर चूज केलं पाहिजे, राईट. तर तो मुलगा त्याच्या वडिलांना हा प्रश्न विचारतो. त्याचे वडील त्याला खूप चांगला आन्सर देतात. त्याचे वडील काय म्हणतात माहिती का, चल मी तुला याच्यावर एक आन्सर देतो. ते त्याला घेऊन जातात त्याच्या घरातल्या देवघरामध्ये. ठीक आहे, देवघरामध्ये गेल्यानंतर ते काय करतात की देवघरामध्ये एक असतो मस्तपैकी फोटो लक्ष्मीनारायणचा. लक्ष्मीनारायणचा फोटो बघितलाय का तुम्ही? लक्ष्मीनारायणचा फोटो, की लक्ष्मी त्या नारायणाच्या पायापाशी बसलेले असते. आता वडील त्याला आहे ना एक नंबर त्याच्यावर एक फिलॉसॉफी देतात. वडील काय म्हणतात माहितीये का, बाळा लक्ष्मी नेहमी नारायणाच्या चरणात असते, तसंच आयुष्यात माणसाला पण त्याचा नारायण शोधणं महत्वाचं आहे. जसं की आता लता मंगेशकरनी त्यांचा नारायण कशामध्ये बघितला, त्यांच्या गाण्याच्या स्किलमध्ये बघितला. म्हणजे माणसाने त्याचा नारायण शोधला पाहिजे. नारायण शोधणे याचा अर्थ काय की आपल्यातली स्किल आणि टॅलेंट ओळखलं पाहिजे. आपल्यातलं जर स्किल आणि टॅलेंट हेच आपल्या आयुष्यातला नारायण असतो, त्याची पूजा केली पाहिजे. लक्ष्मी तुम्हाला तिथेच भेटते. टाळ्या वाजवून आल्याकडनं